रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। कर्जत तालुक्याच्या काही गावांमधून रिलायन्स कंपनीची गॅस पाईपलाईन जाणार आहे, याला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे। मध्यंतरी या सर्व अधिकाऱ्यांचे सर्व दप्तर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले होते। त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मात्र अलीकडे पुन्हा भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याने भूसंपादन विभागाने शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या आणि त्यांची एक बैठक कर्जत तहसील कार्यालयात सुरू असताना या ठिकाणी स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी भूसंपादन प्रक्रिया होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन उपस्थित भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान यातील मारहाण झालेले अधिकारी यांनी अद्यापपर्यंत पोलिसात तक्रार दिलेली नाही, तर उलट आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मारहाण केली नसल्याचा दावा केलाय। विषय मारहाणीचा नाहीच आहे, वेगळा विषय आहे आमचा। मारहाणीचा नाहीये विषय। शेतकरी सगळे तिथे होते, अधिकारी कोणी तिथे नव्हते, आम्ही होतो तिथे। रिलायन्सचे अधिकारी तिथे नव्हते। म्हणजे व्हिडिओमध्ये दिसते ते काय, तो वेगळा विषय, तो वेगळा कुठला तरी विषय आहे। या शेतकऱ्यांच्या विषयाशी कुठे तर निगडीत नाहीये। आमचं आंदोलन आहे, शेतकऱ्यांचा विरोध आहे, बरोबर आहे, पण जे काही दाखवलं जातं ते बरोबर नाही। तुम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारा ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।